नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव आणखी वाढतील का, कापसाला किती भावपर्यंत कुठपर्यंत भाव मिळू शकते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. कापसाचे मोठे उत्पादन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होते. शेतकऱ्यांसाठी कापूस हे महत्त्वाचे पीक आहे. दरम्यान दिवाळीच्या निमित्ताने कापसाची खाजगी बाजारपेठेत आवकही वाढली आहे. कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागात लगबग सुरू केली आहे. केंद्राचे हमीभाव 7,000 रुपये आहे. मात्र कापसाच्या खाजगी बाजारपेठेत कापसाचे दर उतरले आहेत. खाजगी व्यापारी कापसाला 6,800 ते 7,000 रुपयापर्यंत भाव देत आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे दर वाढले आहे. वायदे बाजारात मागील आठवड्यात 72.34 सेंट प्रति पाऊंडवरून कापसाचे दर होते, तर ते आता 72.79 सेंट प्रति पाऊंडवर गेले आहे. त्यामुळे देशातील बाजारपेठेतही कापसाचे दर वाढणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे उरलेल्या कापसाला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. दसऱ्यापासूनच बाजारात बागायती कापूस दाखल झाला. परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे कापसाचे आणखी नुकसान झाले. त्यामुळे शेतातून येईल तसा कापूस साठवण्याऐवजी थेट बाजारात विक्रीसाठी शेतकरी आणत आहे. त्याचा फायदा घेत अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून दर कमी दिले जात आहे. केंद्र शासनाने 2024-25 साठी कापसा हमीभावात 501 रुपयांची वाढ केली आहे. चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसाला 7,121 रुपये तर लांब धाग्याला 7,521 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु खाजगी व्यापाऱ्यांनी त्यामध्ये कमी दर देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. राज्यातील यंदा सरासरी कापसाचे उत्पादन समाधानकारक झाले आहे. कापसाला मिळणारा दर अजूनही समाधानकारक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. परंतु काही छोट्या शेतकऱ्यांनी पैशाची गरज असल्यामुळे कापूस विकावा लागत आहे. खानदेश, विदर्भ कापसाचे उत्पादन सर्वाधिक आहे. त्यात भागात जिनिंग मिल मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.